Hello friends, I am your chemistry teacher Dr. Simantini Patil welcomes you all to the world of chemistry. We are studying a chapter Introduction to Analytical Chemistry, and now today we are discussing precision and accuracy under the title of this Introduction Chemistry. Precision. नावच दिलेलं आहेत बघा तिथे प्रिसिजन आणि अॅक्युरसी. अॅक्युरसी म्हणजे जे अगदी अॅक्युरेट आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे असं. What exactly the difference in this precision and accuracy that we are going to study now? We know that aim of any measurement is to get the actual value called true value or accepted value of a quantity. आपल्याला कुठलाही आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करत असतो बघा, त्या एक्सपेरिमेंटसाठी काही व्हॅल्यू ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू असतात, ज्या आपल्याला दिलेल्या असतात किंवा माहिती असतात किंवा त्या व्हॅल्यूच्या जवळपास आपल्याला म्हणूनच आपल्या व्हॅल्यू काढायच्या असतात. फॉर एक्झाम्पल साधं टायट्रेशनचं जरी एक्झाम्पल घेतलं आपण, तर टायट्रेशन करत असताना आधी एक्सपर्ट्सनी टायट्रेशनसाठी व्हॅल्यू काय येते ती व्हॅल्यू काढून ठेवलेली असते. आणि तुम्ही जेव्हा टायट्रेशन करत असतात तेव्हा तुमची व्हॅल्यू ही त्या एक्सपर्ट्स व्हॅल्यूच्या जवळ यायला हवी असते किंवा एक्सपर्ट व्हॅल्यू इतकी यायला हवी असते. At that time we will say that your value is accurate. Let us see what accuracy is. Accuracy is the nearness of the measured value to the true value. काय म्हटलंय बघा, accuracy म्हणजे nearness of the measured value to the true value. जी काही एक्झॅक्ट व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू आहे तिच्या जवळपास जर आपली व्हॅल्यू येत असेल तर त्यावेळी आपण म्हणतो की माय व्हॅल्यू इज ॲक्युरेट नाव. फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड व्हॅल्यू टायट्रेशनसाठी जर असेल 10.2 आणि तुमची व्हॅल्यू जर आली 10.1 किंवा 10.3, in that case also we can say that your values are accurate there. त्यावेळी सुद्धा आपण म्हणू शकतो की तुमच्या व्हॅल्यू ह्या ॲक्युरेट आहेत. Larger the accuracy, smaller the error. जेवढी accuracy जास्त असेल तेवढी एरर कमी येत जाणार. Accuracy depend upon sensitivity of the measuring equipment. Whether the equipment in which you are going to perform your experiment, if they are sensitive, you will get accurate values, and therefore sensitivity of the measuring equipment is most important part during the measurement and during any experiment. Okay. Then precision. Precision, closeness of two or more measurements to each other is called precision. दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्हॅल्यूज ह्या एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असतील तर त्यावेळी आपण म्हणतो की त्या व्हॅल्यूमध्ये हायली प्रिसिजन आहे. The readings, if match closely, they are said to have high precision. आता पुन्हा आपण आधी जे घेतलं ते टायट्रेशनचंच एक्झाम्पल घेऊया. आपण काय म्हटलं होतं बघा की स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 10.2 आणि जेव्हा 10.1, 10.3 असे किंवा 10.2 रिडिंग असतील तेव्हा आपण म्हणतो ते ॲक्युरेट रिडिंग आहे. पण त्याच ठिकाणी तुमच्या एखाद्या मित्राचं रिडिंग येत असेल 11.5, 11.6, 11.5, 11.7 एक्सेट्रा. म्हणजेच त्याचं 10.2च्या जवळपास येत नाहीये तर त्याचं 11च्या जवळपास रिडिंग येते. At that time we say that readings have high precision. तेव्हा त्या रिडिंग मध्ये प्रिसिजन आहे असं आपण म्हणतो. Then what is the difference in this accuracy and precision? आता मला सांगा जेव्हा रिडिंग 10.2 यायला हवंय आणि तुमच्या मित्राचं रिडिंग आलेलं असेल 11.2, 11.3, 11.5 त्यावेळी ते रिडिंग ॲक्युरेट होईल का? अर्थातच नाही. परंतु त्याचे ते दोघं तिघं रिडिंग जे आहेत त्याने घेतलेले ते सगळे
11.23च्या रेंजमध्ये, आणि त्यावेळी म्हणतात, मग आपण म्हणतो की दॅट रीडिंग हॅव हाय प्रिसिजन बट दे आर नॉट ॲक्युरेट. ऑफ कोर्स ते ॲक्युरेट नाही आहेत, पण त्यांच्यामध्ये प्रिसिजन आहे. Accuracy is the extent to which a reported measurement approaches the true value of the quantity measured. How close is the measurement to the reality? Accuracy मध्ये आपण तेच बघतो बघा, की रिअल व्हॅल्यू जे आहे तिच्या जवळ व्हॅल्यू जर असेल, then it is possessing accuracy. And precision, the degree of exactness of a measurement, it's called precision. डिग्री ऑफ एक्झॅक्टनेस ऑफ मेजरमेंट, जे मेजरमेंट घेतलेले ते जवळपास सारखेत, एक्झॅक्ट आहेत. इन दॅट केस वी से दॅट दे हॅव हाय प्रिसिजन और दे पजेसिंग प्रिसिजन. म्हणजे ते सारखेत, एकमेकांजवळ त्यांची मेजरमेंट जवळपास सारखी आहे. दे आर नॉट हॅव्हिंग द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ ट्रू व्हॅल्यू. ऑफ कोर्स जी ट्रू व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, तिच्या जवळपास व्हॅल्यू नाहीये त्याच्या, पण यांचं जे काही मेजरमेंट आलेलं असेल ते मात्र सारखं आहे. इन दॅट केस वी कॅन से दॅट इट हॅज प्रिसिजन. Accuracy versus precision. Let us see the differences in this accuracy and precision. Accuracy indicates how close a measurement is to the correct or accepted value. ज्या आधी सांगतोय आपण त्याचप्रमाणे बघा, की ट्रू व्हॅल्यूच्या किंवा एक्सेप्टेड व्हॅल्यूच्या जवळपास जर तुमची व्हॅल्यू असेल, देन इट इज accuracy. And precision indicates the closeness of two or more measurements to each other. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त मेजरमेंट या सारख्या असतील किंवा जवळपास असतील एकमेकांच्या, of course they are not near to the exact value, but they are near to each other. In that case we say that it has precision. Okay, then your measurements will be close to the standard measurement, are said to be accurate. Your measurements close to the standard measurement, जे काही स्टँडर्ड मेजरमेंट आहे, जे आपण मागच्या याच्यात पाहिलं बघा, की टायट्रेशनचं 10.2 असेल, इट इज स्टँडर्ड मेजरमेंट, आणि त्याच्या जवळपास जर तुमचं आलं 10.1 येतंय, 10.3 येतंय, देन इट इज accuracy. And what about precision? Your measurement will be similar every time you measure. तुमचं मेजरमेंट सारखं येतंय. आता बाबा एक म्हणतो, एक मुलगा म्हणतो की मॅम माझं रिडिंग येतंय 10.2, 10.3, 10.1. ओके, तर त्याचाच मित्र म्हणतोय मॅम माझं रिडिंग तिघी वेळा केलं, तिन्ही वेळा 11.5 येत आहे. बघा, ते 10च्या जवळही येत नाहीये, डायरेक्टली त्याचं 11.5 येत आहे, किंवा 11.5, 11.5, 11.6 येत असेल. इन दॅट केस we can say that there is precision in his measurement. Then accuracy. Accuracy is not dependent on precision. Accuracy ही precision वर depend नसते. In the same way, precision is not also dependent on accuracy. Precision किती यावं हे पण accuracy वर depend नाही. आणि मग नेमकं कशामुळे होतं, प्रिसिजन काय येतंय, तर कदाचित ॲपरेटस मधला फॉल्ट असू शकतो, किंवा कदाचित जो परफॉर्मर आहे, एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्याच्याकडनं काहीतरी एरर त्या ठिकाणी राहून जात असते, आणि त्यावेळी रीडिंग ट्रू व्हॅल्यू पासून दूर येतात किंवा चेंज होतात. In this figure, difference in accuracy and precision is shown with the help of bullseye. बुलझायच्या याच्याने दाखवलेलं आहे बघा. ॲक्युरसी मध्ये बुलझायच्या जे सेंटर आहे ते डार्ट सर्वाच्या सेंटरच्या जवळ आहे, आणि मेन एम तोच असतो बुलझाय मध्ये, की सेंटरला तिथे पॉइंट, टार्गेट जे आहे, सेंटर जे आहे त्याच ठिकाणी ते डार्ट असायला हवेत, आणि नेमकं ते होतं
म्हणजेच काय की आपले रीडिंग जेव्हा जे हवं, आता हे सेंटर इथे आपण म्हणूया टार्गेट किंवा ट्रू व्हॅल्यू किंवा रिअल व्हॅल्यू. आणि जेव्हा रीडिंग असे ट्रू व्हॅल्यूच्या जवळ येतात तेव्हा आपण म्हणतो त्याला ॲक्युरेट रीडिंग. ओके. इन द सेम वे अबाउट प्रिसिजन. आता इथे बघा सेंटर राहिलेला आहे लांब, टार्गेट दूरच राहिलं आणि जे डाट्स आहे ते दुसरीकडे कुठेतरी आहेत आणि तिथे परंतु ते अगदी एकमेकांच्या जवळ आहेत. मला सांगा इथे टार्गेट कम्प्लीट होतंय का? टार्गेट कम्प्लीट होत नाहीये. म्हणजे रिअल व्हॅल्यू सेंटरच्या जवळची ती त्याची येत नाहीये. परंतु त्याने जे काही मेजरमेंट केलेले आहेत, जेवढे इथे डाट्स आहेत ते सर्वच्या सर्व कुठेतरी एकच मेजरमेंट कायम दाखवत आहे. दॅट इज कॉल्ड एज प्रिसिजन. दिस इज द डिफरन्स इन ॲक्युरसी अँड प्रिसिजन. आणि मग जेव्हा असे एक्सपेरिमेंट्स होत असतात बघा, त्यावेळी काय होतं की अर्थातच एरर येणार. एरर म्हणजेच काय मग त्या ठिकाणी एकतर तुमची ट्रू व्हॅल्यू जी आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे तिच्यापेक्षा जास्त रीडिंग येत असतील, तर त्यावेळी एरर येणार, किंवा त्यापेक्षा जास्तच कमी रीडिंग येत असतील तर त्यावेळी सुद्धा एरर येणार. एरर मे बी एक्सप्रेस ॲज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑर रिलेटिव्ह एरर. एरर च्या ॲब्सोल्यूट एरर किंवा रिलेटिव्ह एरर अशा सुद्धा स्टडी केल्या जातात किंवा मेजर केल्या जातात. ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे ती, आणि ट्रू व्हॅल्यू जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती. आणि अशा वेळी जर तुमची ऑब्झर्व व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त येत असेल तर त्यावेळी एरर ही पॉझिटिव्ह येते. आणि ऑब्झर्व व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू पेक्षा जर कमी असेल तर त्यावेळी एरर ही निगेटिव्ह येते. Relative error is generally more useful quantity than absolute error. Relative error is the ratio of an absolute error to the true value. आणि हा रिलेटिव्ह एररचा जो रेशो आहे दॅट इज एक्सप्रेस हिअर. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय 100. कारण रिलेटिव्ह एरर ही पर्सेंटमध्ये दाखवली जाते आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी त्याला 100 ने मल्टिप्लाय करतो. There can be error in measurements due to number of reasons, including efficiency of the person doing measurement. आधीच सांगितलं बघा त्याप्रमाणे खूप काही कारणं असतात ज्यामुळे एरर येते तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये. मग त्यावेळी ते काही मेकॅनिकल प्रॉब्लेम्स असतील किंवा इन्स्ट्रुमेंटल प्रॉब्लेम असतील, आणि मग त्यामुळे जर समजा जो परफॉर्मर असेल त्याला काहीतरी करताना प्रॉब्लेम येत असेल, किंवा इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट जे आहे, ॲपरेटस जे आहे ते जर प्रॉपर नसतील तरी सुद्धा एक्सपेरिमेंटमध्ये मेजरमेंटमध्ये एरर येत असते. फॉर एक्झाम्पल अ ब्युरेट रीडिंग ऑफ 10.2 ml. टायट्रेशनचंच एक्झाम्पल आपण इथे पाहू, किंवा एक सिलेंडर दिसतंय बघा तिथे, किंवा ब्युरेट म्हणूया आपण टायट्रेशन जर म्हटलं त्या ठिकाणी. आणि सहसा टायट्रेशन करत असताना या चुका खूप वेळा होतात. मुलांचं रीडिंग वाचताना सुद्धा एरर येतात आणि त्याच इथे आपण स्टडी करतोय. फॉर ऑल द 3 situations, the readings would be noted is 10.2 ml. It means that there is an uncertainty about the digit appearing after the decimal point in the reading 10.2 ml. प्रत्येक ठिकाणी पहा 10.2 साठीच रीडिंग दिलेले दिसतात त्यांनी, परंतु प्रत्येक ठिकाणी रीडिंग 10.2 आहे का हे महत्वाचं आणि हे आपल्याला तपासायचं. मित्रांनो, जेव्हा एखादं लिक्विड आहे किंवा वॉटर आहे त्याचं आपण जेव्हा रीडिंग घेत असतो मेजरिंग सिलेंडरमध्ये किंवा ब्युरेटमध्ये असेल, तेव्हा त्या सोल्युशनचा आपल्याला हा किंवा सॉल्व्हंटचा हा लोअर मेनिस्कस आपल्याला बघायचा. लोअर मेनिस्कस जिथे जॉईन होणार ती रीडिंग त्या ठिकाणी एक्झॅक्ट रीडिंग असणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला रीडिंग घ्यायची असतात. आणि मुलांचं बऱ्याचदा याच ठिकाणी टायट्रेशन करत असताना
ब्युरेट रीडिंग चुकतात आणि त्यामुळे एरर येत असते बघा. आता बघा फर्स्ट फिगर जी आहे त्याच्यामध्ये लोअर मिनिस्कस 10 हे 10, 10.1, 10.2. तर लोअर मिनिस्कस अगदी कम्प्लिटली अटॅच आहे 10.2 ला. म्हणजे पहिलं जे रीडिंग येते प्रॉपर 10.2 रीडिंग हे येत आहे. तर दुसरं रीडिंग आहे, दुसऱ्या जे मेजर फिगर दाखवली त्यामध्ये जे आहे त्यामध्ये लोअर मिनिस्कस 10.2 च्या थोडीशी अजून वर आहे. आणि मग अशा वेळी ते रीडिंग आणि तिसरं त्यामध्ये सुद्धा पुन्हा दिसतंय आपल्याला की जे रीडिंग आहे लोअर मिनिस्कस जे आहे ती सुद्धा थोडी अजून वर आहे आणि तिघ ठिकाणी जेव्हा आपण 10.2 रीडिंग म्हणू तेव्हा हे रीडिंग चुकीचे असतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवंय आणि म्हणूनच ह्या एरर ज्या आहेत त्या काढता यायला हव्या. मल्टिपल रीडिंग ऑफ द सेम क्वांटिटी आर नोटेड टू मिनिमाइज द एरर. आणि ह्या एरर काढण्यासाठीच महत्वाचं असतं की रीडिंग मग जास्त घ्यायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही टायट्रेशन करत आहात, तुमचं रीडिंग आलं एक 10.1, दुसरं डायरेक्टली येतंय 10.5. त्यावेळी तुम्ही काय करणार? रीडिंग सारखे सारखे घेणार. 2 वेळा 3 वेळा सांगितले, 4 वेळा घेऊयात, 5 वेळा घेऊयात आणि त्यातले मॅक्झिमम रीडिंग जर 10.2 किंवा 10.1च येत असतील तर आपण त्यावेळी म्हणतो की माझे रीडिंग हे ॲक्युरेट आले आहेत. आपण तेच रीडिंग तिथे नोट डाऊन करतो. म्हणजेच काय? आपण काय केलं? एरर मिनिमाइज करायसाठी रीडिंग जास्त घेतले. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट necessity for avoiding errors. If the reading match closely, they are said to have high precision. High precision implies reproducibility of the reading. आधीच सांगितलं बघा की जेव्हा रीडिंग एकमेकांशी मॅच होत आहेत, एक्झॅक्ट व्हॅल्यूशी नाही ऑफकोर्स, परंतु एकमेकांशी मॅच होत आहे, ॲट दॅट टाइम इट इज सेड दॅट दे हॅव हाय प्रिसिजन. त्यांच्यामध्ये हाय प्रिसिजन आहे हे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि हाय प्रिसिजन इज अ प्री रिक्विसाइट फॉर हाय ॲक्युरसी. आणि ॲक्युरसी जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला त्यासाठी जे रीडिंग आहेत ते ॲक्युरेट रीडिंगच्या अगदी जवळजवळ रीडिंग यायला हवेत. म्हणजेच काय की ॲक्युरेटही पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रिसिजनही पाहिजे आणि ॲक्युरसीही पाहिजे. तेव्हा आपण म्हणू की आवर रीडिंग्स आर हायली ॲक्युरेट रीडिंग. It is the measure of absolute error in the repeated observation. Absolute deviation is equal to observed value minus mean value. आपण काय करतो? ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढायचं असेल तर ऑब्झर्व व्हॅल्यू मधून मीन व्हॅल्यू जी ती मायनस करतो त्या ठिकाणी. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. Arithmetic mean of all the absolute deviation is called the mean absolute deviation in the measurement. काय म्हटलंय बघा? Arithmetic mean of all the absolute deviation. सर्व ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा जो अरिथमेटिक मीन आपण काढलेला असेल दॅट इज कॉल्ड द मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन इन द मेजरमेंट. आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन जर दाखवायचं असेल तर ते असतं द रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन टू इट्स अरिथमेटिक मीन्स इज कॉल्ड रिलेटिव्ह डेव्हिएशन. आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन दाखवलं जातं बघा. रिलेटिव्ह डेव्हिएशन इज इक्वल टू मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन अपॉन मीन डिवायडेड बाय 100. रिलेटिव्ह डेव्हिएशन हे आपल्याला पर्सेंट मध्ये मेजर करायचं आणि म्हणूनच आपण या रेशोला 100 ने मल्टिप्लाय केलं की त्या ठिकाणी आपल्याला मिळतं रिलेटिव्ह डेव्हिएशन. समजलंय मग? ॲक्युरसी आणि प्रिसिजन. आणि तेच ॲक्युरसी आणि प्रिसिजन इथे अजून चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा. पहिल्या फिगर मध्ये आहे ॲक्युरसी. हे टार्गेट जे आहे त्या टार्गेटला तिथे बरोबर जातंय का डाट हे बघायचंय. म्हणजेच आपलं रीडिंग ॲक्युरेट रीडिंगच्या जवळ आहे का. आणि पहिल्या फिगर मध्ये दिसतंय की ॲक्युरेट रीडिंगच्या जवळच, म्हणजे टार्गेटच्या जवळच डाट आहे, याचाच अर्थ आपलं रीडिंग जे आहे ते ॲक्युरेट रीडिंगच्या जवळ. दॅट मीन्स वी आर ॲक्युरेट. देन प्रिसिजन. इथे बघा तो डाट कुठे आलेला आहे? एका साईडला आहे. टार्गेट राहिलं दुसरीकडे आणि डाट सर्व जमा झालेत अजून दुसरीकडे.
अगदी तसंच होतं, की जेव्हा आपण एखादी मेजरमेंट घेत असतो किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू राहते दुसरीकडे आणि ती सोडून आपले रीडिंग मात्र कन्सिस्टन्सी वेगळ्याच पॉइंटला दाखवत असतात. त्यावेळी आपण म्हणतो रीडिंग्ज आर प्रिसाईज. आणि मग नेमकं आपले रीडिंग ॲक्युरेट आणि प्रिसाईज केव्हा असते? नक्कीच तेव्हा जेव्हा आपल्याला जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, तिच्याच जवळ आपल्या सर्व व्हॅल्यू येत असतील तर. आणि तेच इथे दाखवलंय बघा. The readings are here accurate and precise. Readings are said to be accurate and precise because पहा तिथे तो डार्ट आहे, तो सेंटरला होतो आणि सर्व जे बाकीचे डार्टचे पॉइंट्स आहेत ते सुद्धा सेंटरलाच आहेत. आणि अगदी तसंच होतं, की आपली स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे, ॲक्युरेट व्हॅल्यू जी आहे, तिच्याच जवळपास जर आपले सर्व रीडिंग्ज येत आहेत. प्रिसाईज रीडिंग्ज आणि ॲक्युरेट रीडिंग यांच्यामध्ये फरक होत नाही. ॲट दॅट टाईम वी से दॅट आवर रीडिंग्ज आर ॲक्युरेट as well as precise. Thus, this is the difference in accuracy and precision. Students, आतापर्यंत आपण या आताच्या लेक्चरला पाहिलं फक्त प्रिसिजन आणि ॲक्युरसी. आणि ही प्रिसिजन आणि ॲक्युरसी सोडून बाकीचे जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये मग मोलर फॉर्म्युला असेल किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला, एम्पिरिकल फॉर्म्युला वगैरे हे सर्व पॉइंट्स आपण डिस्कस करू आपल्या नेक्स्ट लेक्चरला. टिल देन, हॅव अ नाईस टाईम. थँक यू.